सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे, हा व्यक्ती कोण, त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? वृषाली, जो व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये जो फोटो सीसीटीव्ही मधून समोर आलेला होता आरोपीचा, त्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेला हा जो आरोपी आहे त्या संशयिताला ताब्यात आणल्याचं कळतं आहे। मात्र त्याचं नेमकं नाव काय आहे आणि तोच हा आरोपी आहे का याची स्पष्टता अद्याप मुंबई पोलिसांनी केलेली नाहीये। मात्र जे व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये आरोपीचा पायऱ्यांवरून खाली उतरताना जो सीसीटीव्ही काल समोर आलेला होता, सैफ अली खानच्या घरामधून हल्ला केल्यानंतर जो आरोपी बाहेर पडताना जी दृश्य मिळालेली होती त्यामध्ये दिसणारा आरोपी आणि आता ज्या संशयिताला पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे त्या दोघांच्याही चेहऱ्यामध्ये जवळपास पूर्णपणे साधर्म्य पाहायला मिळतं आहे। पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप येणं बाकी आहे, त्यामुळे लोकल पोलिसांनी म्हणजे वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केल्याचं आता तरी पाहायला मिळतं आहे। कारण दोन्ही वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत होत्या, ज्यामध्ये क्राईम ब्रांचची वेगवेगळी पथकं काम करत होती आणि मुंबई पोलिसांचे जे लोकल पोलीस स्टेशन आहे वांद्रे पोलीस हे सुद्धा काम करत होतं। दोन्ही क्राईम ब्रांच आणि वांद्रे पोलीस यांची अनेक पथकं तयार करण्यात आलेली होती। जवळपास 20हून अधिक पथकं आरोपीच्या मागावरती होती आणि अखेर आता या एका संशयिताला या प्रकरणामध्ये ताब्यात घेतल्याचं कळतं आहे। मात्र अद्याप तरी हा तोच आरोपी आहे का याची स्पष्ट माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र जे दृश्य पाहायला मिळत आहेत, व्हिज्युअल्स पाहायला मिळत आहेत आणि ज्या संशयिताला पोलीस घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये आता पोहोचलेले आहेत तो आरोपी आणि कालच्या सैफ अली खानच्या घरामध्ये दिसणारा सीसीटीव्ही मधला आरोपी या दोघांच्या चेहऱ्यामध्ये साधर्म्य पाहायला मिळतं आहे। त्या संशयिताकडे एक बॅग सुद्धा पाहायला मिळते आहे, ज्या संशयिताला आता वांद्रे पोलीस घेऊन आलेले आहेत त्याच्या हातामध्ये एक बॅग सुद्धा पाहायला मिळते आहे आणि कालच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा एका आरोपीकडे ती बॅग जी आहे ती पाहायला मिळत होती। थोड्याच वेळात त्याची अधिकृत माहिती मुंबई पोलिसांच्या वतीनं दिली जाईल, त्यामुळे सैफ अली खान वरती हल्ला करणारा नेमका आरोपी हाच आहे का याची माहिती सुद्धा आपल्याला मिळेल। मात्र हा आरोपी नेमका कोण आहे, याचं नाव नेमकं काय आहे आणि तो फक्त चोरीच्या उद्देशानंच आतमध्ये घुसलेला होता का हे स्पष्ट होणं अद्याप बाकी आहे। कारण काही वेळापूर्वी माहिती आलेली होती की या आरोपीनं आणखी काही ठिकाणी सुद्धा रेकी केलेली होती, मात्र त्याची सुद्धा माहिती अधिकृतपणे मुंबई पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेली नव्हती। आता अखेर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जी माहिती मिळते आहे त्यानुसार सैफ अली खानला ज्या व्यक्तीने ज्याच्यावर सैफ अली खानवरती ज्यानं हल्ला केलेला होता त्या प्रकरणामध्ये या एकाला ताब्यात घेतल्याचं कळतं आहे। दोन्ही दृश्य आपण या फ्रेममध्ये पाहतो आहोत। एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळते की आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये जेव्हा घुसलेला होता आणि त्याच्यावरती हल्ला केल्यानंतर जेव्हा तो खाली उतरत होता ती दृश्य सुद्धा आपण कालपासून पाहिलेली आहेत। आणि दुसऱ्या फ्रेम मध्ये आपल्याला ज्या संशयिताला आता वांद्रे पोलिसांनी ताब्यात वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे त्या दृश्यामधल्या आरोपीचा चेहरा, त्या दोन्ही चेहऱ्यामध्ये जे साधर्म्य आहे ते स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे मुंबई पोलीस याची अधिकृत स्पष्टता करतात का आणि तोच आरोपी जो सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळालेला होता त्याच आरोपीला ताब्यात घेतलेला आहे का याची अधिकृत माहिती देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून संयुक्तरित्या या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो केला जातोय। कालपासून जी माहिती मिळाली होती त्यानुसार आरोपी जो आहे तो वसई विरारकडे गेलेला आहे किंवा वांद्राच्या दिशेने गेलेला आहे किंवा प्रभादेवीच्या दिशेने गेलेला आहे अशी माहिती मिळत होती। आता या संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे, कोणत्या भागातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे याची काही माहिती मिळू शकलेली आहे का? वृषाली, अद्याप पोलिसांकडून अधिकृत कुठलीच माहिती देण्यात येत नाहीये। मात्र या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याचं कळतं आहे, तो नेमका कोण आहे, त्याला कुठून ताब्यात घेतलंय याची स्पष्ट माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांकडून थोड्याच वेळात देण्यात येईल। आणि हा तोच आरोपी आहे का जो कालच्या सीसीटीव्ही मध्ये आढळला होता आणि ज्यानं सैफ अली खानवरती हल्ला केला होता हे सुद्धा मुंबई पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करणं अद्याप बाकी आहे। मात्र कालपासून गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं आणि वांद्रे पोलिसांची वेगवेगळी पथकं ही आपापल्या परीने तपास करत होती। या सगळ्या प्रकरणामध्ये जो सीसीटीव्हीचा डीव्हीआर आहे तो पहिल्यांदा वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता आणि त्यानंतर क्राईम ब्रांचचं पथक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं। मात्र सीसीटीव्हीचं फुटेज हे वांद्रे पोलिसांकडे होतं आणि त्यामुळे आरोपीचा माग काढत वांद्रे पोलिसांनी वेगानं तपासाला सुरुवात केलेली होती। मात्र क्राईम ब्रांच सुद्धा कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणामध्ये मेहनत करताना पाहायला मिळत होती। अखेर वांद्रे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे, तो नेमका कोण आहे आणि त्याला कुठून ताब्यात घेतलं हे थोड्याच वेळामध्ये मुंबई पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करण्यात येईल। त्यामुळे सैफ अली खानवरती हल्ला करणारा हा आरोपी आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काल डीसीपींनी माध्यमांना माहिती देत असताना म्हटलेलं आहे की प्राथमिक दृष्ट्या तरी हेच समोर येत आहे की चोरीच्या उद्देशानंच हा हल्लेखोर जो आहे तो सैफच्या घरामध्ये घुसलेला असावा। आता तपास जो आहे तो कुठपर्यंत पोहोचलाय? वृषाली, कालपासून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीने माध्यमांना माहिती देत आहेत त्यानुसार तरी फक्त आरोपीचा चोरीचा हाच एक उद्देश होता आणि त्याच उद्देशानुसार तो आतमध्ये घुसलेला होता। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उरतो की इमारतीमध्ये
12व्या मजल्यापर्यंत जेव्हा आरोपी पायऱ्यांचा वापर करत पोहोचतो तेव्हा सैफ अली खानच्या प्रत्यक्ष घरामध्ये त्याला एंट्री कशी मिळते, तो घराचं दार उघडून आतमध्ये कसा पोहोचतो, त्यासाठी त्यानं काही वेगळे काही आपली टॅक्टिक्स वापरलेली होती का, किंवा त्याला कोणी इंटरनल आतमधल्या कर्मचाऱ्यांना मदत केली होती का, हा एक मोठा प्रश्न जो आहे तो कालपासून विचारला जातोय, उपस्थित केला जातोय. आणि त्यामुळे आरोपीला जर काल हल्ला करणारा हाच तो आरोपी आहे तर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या चौकशीमध्ये काय खुलासा करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रत्येक वर्षी जी लिमा नावाची मेड सैफ अली खानच्या घरामध्ये होती, जिनं सगळ्यात पहिल्यांदा या आरोपीला पाहिलेलं होतं, त्यानुसार त्याचं जे काही वर्णन लिमाने केलेलं होतं त्यानुसार हातामध्ये एक लाकडी वस्तू आणि दुसऱ्यामध्ये हातामध्ये एक्सा ब्लेड अशा पद्धतीचं आरोपीच्या हातामध्ये हत्यार होते आणि त्याच हत्याराचा वापर करून सैफ अली खानवरती त्याने एक्सा ब्लेडनं वार केलेले होते. एकूण 6 वार होते, त्यापैकी 2 गंभीर होते. आणि त्यामुळे आरोपीनं घरामध्ये प्रवेश कसा मिळवला हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो कालपासून उपस्थित केला जातोय. आणि एक दुसरी शक्यता पोलिसांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा विषय उपस्थित केली जात होती ती म्हणजे सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्यापैकी कुणी त्याला आतमध्ये घेण्यासाठी किंवा प्रवेश देण्यासाठी मदत केलेली आहे का. त्या आरोपीनं जरी पायऱ्यांचा वापर केला असेल तरी थेट कुणाच्याही घरामध्ये असा प्रवेश होणं हे फारसं कठीण असतं. आणि त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा पोलीस कालपासून सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत, तपास करत आहेत. आणि अखेर या प्रकरणामध्ये आता एकाला ताब्यात घेतल्याचं कळतं आहे. तो नेमका कोण आहे आणि कुठून ताब्यात घेतलंय याची माहिती मुंबई पोलिसांच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळेल. त्यासाठी या आरोपीचा माग ज्या ठिकाणाहून काढण्यात आला किंवा सैफ अली खानचं ज्या घर आहे, जी इमारत आहे, तिथून आरोपी फरार झाल्यानंतर नेमकं त्यानं ऑटो पकडली होती का, तो रेल्वे स्टेशनकडे गेलेला होता का, किंवा कुठल्या इतर वाहनांचा त्यानं वापर करून इथून पलायन केलेलं होतं, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या अनुत्तरित आहेत. आणि त्यामुळे मुंबई पोलिसांकडून अधिकृत माहिती नेमकी काय दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर ही 2 दृश्य आपण पाहतोय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सैफवर हल्ला करणारा आरोपी जो आहे तो कैद झाला, त्याचा चेहरा कैद झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांचा तपास जो आहे तो अधिक वेगानं फिरू लागला. आणि मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून पथकं स्थापन करत 35 पथकं तयार करण्यात आली आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ही पथकं जात या आरोपीच्या मागावर होती. या आरोपीचा तपास जो आहे तो घेतला जात होता. आणि पोलिसांकडून आता एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या व्यक्तीचा चेहरा आणि सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कॅप्चर झालेला चेहरा याच्यामध्ये साधर्म्य असल्याची माहिती जी आहे ती मिळतेय. पोलिसांकडून साहजिकच आता या प्रकरणाचा सखोल तपास जो आहे तो केला जातोय. एकूणच